हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा गेले टळले प्रहार दिन गेले टळले प्रहार दिन काय निदसुरा अजून काय निदसुरा अजून
कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण वासुदेव जानवितसी जना वासुदेव जानवितसी जना चिपुळ्या टाळ हती विना चिपुळ्या टाळ हती विना मुखी घोष नारायण गा मुखे घोष नारायण गा हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जे ठाकील पुन्हा काही जे ठाकील पुन्हा काही घेऊ नका भाई त्या परिणीस घेऊ नका भाई पुढे विनमुख बरे नाही गा पुढे विनमुख बरे नाही गा हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण देवा कारणी भाव तस्मात् द्यावे न लगे फार सेवित द्यावे न लगे फार सेवित झाले कथित तरी बहुत झाले कथित तरी तेवढ्यासाठी नका करू आता हटका तेवढ्यासाठी नका करू आता हटका हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण आलो एक वरी बहुतायास आलो एक वरी बहुतायास करिता हि निदान मागावयास करिता हि निदान मागावयास नका भार घेऊ करू निराश नका भार घेऊ करू निराश धर्म सार फळ संसाराच गा धर्म सार फळ संसाराच गा हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण आता मागुता येईल फेरा हे तो नगरिया नगरा हे तो नगरिया नगरा मने तुकया बंधू राम धरा मने तुकया बंधू राम धरा ओळखी नाही तरी झाला घोरागा ओळखी नाही तरी झाला घोरागा हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण
मुबारक हो माई। हरिभक्तपरायण संगीत विशारद भाऊसाहेबजी महाराज इंगोले त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण काकडे महाराज हरिभक्तपरायण काकडे महाराज। हरे गेले टळले प्रहर तीन, गेले टळले प्रहर तीन, गेले टळले प्रहर तीन, गेले टळले प्रहर तीन, काय निग सोरा अजून, काय निग सोरा अजून, काय निज सोरा अजून, काय निज सोरा अजून, जागे होऊन काही करा दान, जागे होऊन काही करा दान, जागे भोवने काय करा दान, जागे भोवने काय करा दान, नकाई को झाकून लोचन गा, हरे राम कृष्णा, हरे राम कृष्णा, नकाय को झाकून लोचन गा, हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण, वासुदेव जानवीत से जाना, वासुदेव जानवीत से जाना, वासुदेव जानवीत से जना, वासुदेव जानवीत से जना, चिपळ्या टाळ हाती वीणा, चिपळ्या टाळ हाती वीणा, टिपोळ्या टाळ हाती विना, टिपोळ्या टाळ हाती विना, मुखी घोष नारायणा गा, मुखी घोष नारायण गा, मुखी घोष नारायण गा, मुखी घोष नारायण गा, मुखी घोष नारायण
गेले टळले प्रहार तेन काय निदसुरा अजून जागे होनी करा काही दान नका ऐकूनी झाकू लोचनगा हरे राम कृष्णा वासुदेव जानवी तसे जना चिपळ्या टाळ हाती विना मुखी घोष नारायणागा जे ठाकेल कुणा काही फळ पुष्पाथवा तोई द्या परिमीस घेऊ नका भाई पुढे विनमुख होता बरे नाही गा हरे राम कृष्णा देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित झाले एकचित्त तरी बहुत तेवढ्यासाठी नका करू वात हात गा आलो येथवरे बहुसायास करिता दान हिची मागावयास नका भार घेऊ करू निरास धर्म सार फळ संसारास गा आता मागुता येईल फेरा हे तो न घडे या नगरा मने तुकया बंधू राम धरा ओळखी नाही तरी जाल घोरागा हरे राम कृष्णा वासुदेव जानवी तसे जना चिपळ्या टाळ हाती विना मुखी घोष नारायणागा योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यौषहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संताची दूसरे चरण संताची दूसरे त्यांच्या गुपादाने कथेचा विस्तार त्यांच्या गुपादाने कथेचा गुपादाने कथेचा आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी वैसव पावले श्री गुरूंचे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरदं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति
नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। श्री संताची ये माता चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। विठ्ठला विठ्ठल भला 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 विठ्ठल भला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। विठाला 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, प्रभु रामचंद्र भगवान, पवन सूत हनुमान, जगत नारायण महाराज, सद्गुरु वामन भव महाराज, भगवान बाबा गुरुवर्य स्वामी निगमानंद महाराज, मच्छिंद्रनाथ भगवान, ब्रह्मनाथ भगवान, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, बोलो रे भाई सब संतन की जय। गेले टळले प्रहार तीन, काय निदसुरा अजून, जागे होनी करा काही दान, नका ऐकोनी झाकुलोचन गा। हरे राम कृष्णा वासुदेव जानवितसी जना, चिपुळ्या टाळ हाती विना, मुखी घोष नारायणा गा। अनंत कोट कृपा सिंधू भगवान पंढरी देश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, सकल साधू संतांच्या आशीर्वादाने पवित्र या संत महापुरुषांच्या नगरीमध्ये आपण हा उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहोत। आपल्या या आरवी गावामध्ये गेले 3 वर्षापासून हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या सप्ताहाचं वर्ष 3रं आहे। विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला। आणि ज्या थोर थोर महापुरुषांच्या आशीर्वादाने आपला सप्ताह संपन्न होत आहे। कुलभूषण महात्मा श्री परमपूज्य परमादरणीय, ज्यांची गडाची परंपरा अनेक वर्षाची आहे, असे नगद नारायण बाबा महापुरुषांच्या महात्म्यांच्या आशीर्वादाने, सद्गुरु वामनभाऊ महाराज, भगवान बाबा, ज्ञान आणि भक्तीचं संगम ज्यांच्याकडं प्रेम एकत्रित होतं, असे त्रिपुटी ज्यांच्याकडं एकत्रित होती, असे परमपूज्य परमादरणीय वैकुंठवासी गुरुवर्य स्वामी निगमानंद बाबा, मच्छिंद्रनाथ, पांडुरंगाच्या माऊलीच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदी करून सर्व महापुरुषांचा आशीर्वाद आपल्या सप्ताहाला आहे। आणि परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य स्वामी जनार्दन बाबा यांच्या मार्गदर्शनाने आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी
आरवी यांच्या पूर्ण सहकार्याने हा सप्ताह संपन्न होत आहे आणि उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, आपल्या गडाचे विनेकरी श्री हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज आहेत, श्री हरिभक्तपरायण रामनाथ अण्णा आहेत, सगळेच महाराज मंडळी आबा आहेत, श्री हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज इंगोले आहेत, श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज आहेत, तरडगव्हांची सर्व टाळकरी मंडळी, गावातील टाळकरी मंडळी, याही बाजूला जाम आरवी आणि सर्व पंचक्रोशीतील टाळकरी मंडळी उपस्थित आहेत. आमच्यासोबत श्री हरिभक्तपरायण रविदास महाराज शास्त्री तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचंही ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन. दोन्ही बाजूला मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण लहू महाराज आहेत, श्री हरिभक्तपरायण अंकुश महाराज आहेत आणि उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष वर्ग, तुम्ही सर्व भगवत स्वरूप आहात. तुम्हा सर्वांच्या चरणावर मी माथा ठेवतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला आजच्या चौथ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. आपल्या या ठिकाणी तुम्ही म्हणसाल अभंगच लय मोठा घेतला आहे का नाही. अभंग चौपदरी आहे आणि अभंग हा तुकोबरायचे बंधू, हा तुकया बंधू, तुकोबरायांचे जे कानोबा नावाचे बंधू होते त्यांचा हा अभंग आहे. आणि ह्या अभंग घेण्याचं कारण असं पण आहे की ज्या महापुरुषांच्या चाली आजही पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंजतात, काकड्यामध्ये ज्यांचं 1 नंबर नाव होतं, आज त्यांची पुण्यतिथी आहे. वैकुंठवासी परमपूज्य परम आदरणीय ज्यांची मला वाटतं 81 पुण्यतिथी ही आजही त्यांची आहे. बंकट स्वामी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. वैशाख वद्य मला वाटतं शुद्ध वद्य ही प्रतिपदा त्यांची पुण्यतिथी आहे. आणि त्या निमित्ताने हे उत्सवच चालू आहेत. 10 तारखेला 11 तारखेला नरसिंह जयंती होती, कालच्या दिवशी नारद जयंती होती आणि आज महापुरुषांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने हे अभंग आपल्या समोर थोडासा काकड्याचं स्मरण व्हावं या उद्देशातून घेतलेला आहे. विठ्ठला सद्गुरु जोग महाराज की, बंकट स्वामी महाराज की, बोलो रे भाई सब संतन की जय. बघा, आपल्या जीवनामधला काही काळ निघून चाललेला आहे. प्रहर आहेत बर का. एक आपल्या जीवनामधले 2 टप्पे आपल्याला पडता येतील. एक असा टप्पा आहे आपल्या जीवनामधला की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा 25 वर्षाचा, दुसरा टप्पा 25 ते 50 वर्षाचा, तिसरा टप्पा 50 ते 75 आणि चौथा टप्पा आहे 75 ते 100. आहे का नाही. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करावं आणि काय नाही हे सुधरतच नाही. ज्याला कोणती अवस्था म्हणतात? बालपण. बालपण खेळ गवाया. बालपण महाराज खेळण्यामध्ये निघून जात. आईसी 12 वर्ष कसं कुठं गेली? खेळण्यामध्ये गेली. महाराज तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे की खेळण्यामध्ये काही कळत नाही आपल्याला. महाराज वास्तविक पाहता कळत नाही, पण सावधान व्हायला पाहिजे. कोणी सावधान व्हायला पाहिजे? आई वडिलांनी. आपल्या मुलाला 5 वर्षापर्यंत शास्त्राने सांगितलेले जीव लावा. 5 ते 10 वयोगटातल्या मुलांना आपण त्याला घडवायला पाहिजे. लहान झाड असलं की त्याला आकार दिला की त्याला दिशा मिळते. तसं आपल्या मुलांना लहान असताना आपण त्याला दिशा द्यायला पाहिजे. महाराज शास्त्रकार सांगतात, महाराज लालयेत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयेत. 10 वर्षाचा होईपर्यंत नुसतं हाणायचं. महाराज नुसतं उठलं बसलं की हाणायचं नाही. काही माणसं द्रुपदच महाराज हरिमुखी म्हणा, हरिमुख गेला की चापट, आला की चापट. त्याने ते गुणवान नाही होत.
त्याने तो कसा रग्गेल होतो, रग्गेल, त्यालाही सवय पडून जाते, काय नाही ठरलेलं शे, तसं नाही, चुकलं की हाणायचं. कसं आहे, दोन गोष्टी, शिक्षकांनी लाड करू नये बरं का, आणि गुरुजींनी लाड करू नये, आणि आई वडिलांनी लाड करू नये लहान लेकराचा 5 ते 10 वर्षापर्यंत. कशामुळं, शिक्षकांनी जर लाड केला तर गुणवान होतो का दोषवान होतो? कसा होतो मुलगा? हो, मागचे चोपदार गप्प आहेत. हो बघा, तस्मात पुत्रमच शिष्यमच न लालयेत किंतु ताडयेत. पुत्राला आणि शिष्याला कधी जीव लावायचा नाही. दुसऱ्याजवळ तुम्ही लय स्तुती करा. आज 10वीचा निकाल होता तर दुसऱ्याजवळ सांगा, आमच्या मुलांनी एवढे टक्के पाडले, तेवढे टक्के पाडले, पण त्याच्या समोर काय तुम्ही त्याची जास्त स्तुती करू नका. नाही तर त्याच्याजवळ होतं काय, काही काही नौकराची स्तुती त्याच्या समोर कधी करायची नाही, पत्नीची स्तुती तिच्या समोर कधी करायची नाही. दुसऱ्याजवळ स्तुती करा. तुमचा लय जीव आहे तर दुसऱ्याला सांगा, पण जर त्याचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर बरं का, तुम्हाला जर त्याला खाली ओढायचं असेल तर त्याच्या समोर स्तुती करा. त्याच्या समोर स्तुती केली की त्याची प्रगती खुंटल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या मुलांचं अवगुण त्याला दाखवायचं काम आईवडिलाचं आहे, आणि गुरुजीचं काम आपल्या ज्याच्यावर जीव आहे त्याचे अवगुण दाखवले पाहिजेत. त्यावेळेला त्याच्यामध्ये अवगुण बाजूला जातात आणि तो शुद्ध गुणवान होतो. म्हणून हे कळत नाही लेकराला, पण ज्यांना कळतं त्यांनी दिशा द्यायला पाहिजे. म्हणून ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे बरं का, खेळण्यामध्ये आणि याच्यामध्ये त्यांनी आपलं वय घालू नाही. माझा विको कमी ठेवा. विठ्ठल फक्त म्हणतानी विको द्या, असा विको देऊ नका, कारण कळलं पाहिजे सगळ्यांना. बघा, म्हणून बालपण गेले नेनता, बालपण गेले नेनता, बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, तारुण्य दशे विषय व्यथा, सांगतात नाटामध्ये महाराज, बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. गेले महाराज. प्रथमे नार्जिता विद्या, पहिल्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी विद्या कमवली पाहिजे, आणि त्याच्यामध्ये जर कमवली नाही तर मग तो बालपणामध्ये आयुष्य जातं, काही कळत नाही. नंतर तारुण्य येतं महाराज. तारुण्य अशी वस्तू आहे, असा मद आहे की तो कोणालाच जुमानीत नाही महाराज, कोणालाच नाही. म्हणजे हो, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, सदा मुसमुसे. हो, नुसता महाराज हा असा नुसतं रुमाल अमुक टमुक वेगवेगळ्या पट्ट्या गिट्ट्या काय बांधणार निघणार, असा त्याला काय तो तोराच वेगळा असतो महाराज त्याचा. तरुण मंडळी इथले सोडून गाडी जरी चालवायची झाली का तरी महाराज ते दम्मानी चालवत नाही. दम्मानी चालवत नाही. कोणताही त्यांची ती कार्य करण्याची क्रिया आहे ती दम्मानी नसते, कारण त्यांच्या अंगामध्ये जी रग आहे
ताकद आहे त्यावेळेला ते कोणाला जुमानीत नाहीत. असं वय त्यांचं निघून जातं पण कळत नाही. म्हणून दुसऱ्या अवस्थामध्ये प्रथमे नार्जिता विद्या द्वितीय नार्जितम धनम. दुसऱ्या अवस्थेमध्ये तारुण्यामध्ये माणसाने पैसा कमवावा बरं का. आणि तिसरी अवस्था अशी आहे तृतीये नार्जितम पुण्यम. तृतीय अवस्थेमध्ये माणसांनी 50 ते 75 वयामध्ये कमवलेलं जे धन आहे त्याचा विनियोग चांगला करावा. चांगल्या ठिकाणी दान करावं, पुण्य करावं, तीर्थयात्रा कराव्या, देवदेव करावा. तिसऱ्या अवस्थेमध्ये बरं का 3 अवस्था. पहिली अवस्था विद्या कमवा, दुसरी अवस्था धन कमवा आणि तिसरी अवस्था पुण्य कमवा. तर तुम्हाला विद्या कमवता नाही आली तर तुम्ही धन कमवू शकत नाही. धन कमवू शकलं जर नाही तर तुम्ही पुण्य करू शकत नाही. आणि या तिन्ही गोष्टी गेल्या की लोक म्हणतात आम्ही शेवटी करू ना. चतुर्थे किम करिष्यते. चौथ्या अवस्थेमध्ये तुम्हाला काहीही करता येत नाही. त्याच्यामुळं जे आयुष्याचे जे 3 पैलू आहेत आपल्या जवळ याचा विनियोग आपण चांगला केला पाहिजे. माझा हा टप्पा संपला. दुसरा टप्पा असा आहे प्रहर प्रहार असा शब्द येतो. गेले टळले पहार. पहार आपण एकवचनी जर म्हणलं की ते प्रहर होतं आणि अनेक वचन जर म्हणलं तर पहार. हां आपण बोलता म्हणत असतो काय रामाच्या पहाऱ्यात आहे की नाही पहारा. तसं प्रहार जसं प्रहर 3 तासाचा असतो. 6 ते 9 एक प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर आणि 12 ते 3 तिसरा प्रहर. 3 प्रहर बरं का. पहिल्या प्रहरामध्ये कोण जागतं? पहिल्या प्रहरामध्ये सगळी ग्रस्ती मंडळी आहे सगळीच जागत आहेत. दुसऱ्या प्रहरामध्ये चोर आहे का नाही चोर जागतो. आणि तिसऱ्या प्रहरामध्ये बरं का दुसऱ्या प्रहरामध्ये तर सगळे झोपाच घेतात. आणि तिसरा पहिला दुसरा आणि तिसरा याच्यामध्ये सगळे झोपलेले असतात बरं का. पण संत महात्मे दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. तर दिवसाच्या प्रहरा विषयाच्या संबंधाने संत आपल्याला बोलत नाहीत. ज्या वेळेला आपला पहिला प्रहर गेला, दुसरा प्रहर गेला, तिसरा प्रहर ज्या वेळेला गेला त्यावेळेला संत महात्मे आपल्याला चौथ्या प्रहराच्या संबंधाने उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माथा. भावे चरणी ठेवा माता. सुखविवेथा जन्माच्या. सुखविवेथा जन्माच्या. सुखविवेथा जन्माच्या. सुखविवेथा जन्माच्या. धनधारा पुत्र नामदेव महाराज सांगतात महाराज उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. तसं तुकोबराय सांगतात अरे तुझा पहिला प्रहर संपला, दुसरा संपला, तिसरा संपला, किमान आता तरी जागा होऊन गेले टळले प्रहर 3. काय निद सुराजून. जागे होणे करा काही दान. नकाय कोझा कोणी लोचन गा. हरे राम कृष्ण हरे
जीवनामधले जे वयातले प्रहर आणि आपल्या जीवनातले रात्रीचे प्रहर जे टळले ते टळू द्या म्हणले. पण किमान आता चौथ्या प्रहरामध्ये तरी तुम्ही काय करा, जागे व्हा. गेले टळले पहार 3, काय निदसुरा अजून निदसुरा. 3 ते 6 या वेळेचा जो प्रहर असतो त्याला चौथा प्रहर म्हणतात. आणि या प्रहरामध्ये एक धर्मात्मा, चांगली बुद्धी आणि वाईट बुद्धी या दोन्हीचे भांडणं चालू असतात, आहे का नाही. चांगली बुद्धी झोपायच्या टायमाला अलाराम लावती, आहे का नाही. सकाळी 3ला उठायचं, अलाराम वाजतो, कंबल अंगावर असते. दुर्बुद्धी मनात येते, उशिरा झोपलाय काय, उगच असा जोराने दणका हाणतीत काही काही महाराज. त्या जुन्यात असे डब्बे असायचे, डब्बा हाणला एक तर ती फुटती नाही तर बंद होती, अलाराम उठू देत नाही महाराज. जसं दुर्योधन जानामी धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामी अधर्मम नच मे निवृत्ती. त्याप्रमाणे महाराज आपल्याला कळतं की ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायला पाहिजे, पण महाराज उठत नाही आपण. काय निदसुरा अजून आपण झोपलेलो महाराज. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरा निबोधत शुरस्य धारा निशिता दुरत्यया. उत्तिष्ठत उठा आणि भगवंताचं स्मरण करा. काय निदसुरा अजून. मग महाराज एक साधक उठला, म्हणलं महाराज 3 वाजता उठून करायचं काय. तुकोबारायांनी त्याला सांगितलं, जागे होऊन करा काही दान. तुम्ही म्हणता जाग व्हा आणि दान करा. आता तुमच्या दारात गोसावी असल, भिक्षुक असल, संन्यासी असल, ब्रह्मचारी असल, कधी मागायला येतो, 8-9 वाजता येतो, आहे का नाही. आम्ही आळंदीलाच होतो तर मधुकरी मागायला जायचो, तर कधी आळंदी आम्हाला 6 ते 6:30ला सोडावं लागायची, कारण जाण्याकरता 1 तास लागायचा, 1-1.5 तास, कोणाला 2 तास. तर मग तिथं 8-8:30 वाजेपर्यंत पोहोचणं गरजेचं असायचं. आणि तिथं गेल्याच्या नंतर मग मधुकरी. पण तुम्ही सकाळच्या वेळेला 3 वाजता म्हणता की दान करा, जमल का. हा कोणी बघा, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. सकाळच्या वेळेमध्ये भिक्षा मागता येते. 3 वाजता तुकोबाराय म्हणतात दान करा. कोणतं दान करा महाराज. जे भगवान परमात्म्याला चौथ्या प्रहरामध्ये जे दान आवडतं ते दान आपण करायला पाहिजे. भगवान परमात्म्याला कोणतं दान आवडतं. हा सोन्याचं, मग चांदीचं, अन्नदान, मतदान का रक्तदान, कोणतं दान पाहिजे मग. हा पुस्तकाचं दान, विद्यादान, वस्त्रदान, मग हा जपाचं दान पाहिजे. आवड देवासी तो ऐका प्रकार, आवड देवासी तो ऐका प्रकार, आवड देवासी तो ऐका प्रकार, आवड देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार. भगवान परमात्म्याला जे दान आवडतं का आपण ते करतच नाही महाराज. जे आवडत नाही का त्याच्याकरता आपण पॉम्पलेटवर नाव, भोंग्यामध्ये नाव आलं पाहिजे. ते आपल्याला आवडतं, ते देवाला आवडत. देवाला काय आवडतं महाराज. निजदानाची थोरावडी वासुदेवासी लागली गोडी, मुखी नाम उच्चारी घडोघडी, ऐसे करा वासुदेवी जोडी गा. निजदानाची थोरावडी. भगवान परमात्म्याला ते दान आवडतं कोणतं. मुखी नाम उच्चारी घडोघडी. भगवान परमात्म्याचं जे नाव आहे ते नाव आवडतं महाराज, फार नाव आवडतं. आणि भगवान परमात्म्याला ते दान एवढं आवडतं आणि म्हणून संत महात्मे देखील आपल्याला तेच दान भगवान परमात्म्याला करा
असं सांगतात. वा वा. विनवितो सकळ जना कर जोडून थोरला दान युतीलेची श्यामल दिना म्हणे तुझ्या बंधू राम म्हणा गा राम राम स्मराधी राम राम स्मराधी म्हणे तुझ्या बंधू राम म्हणा हो राम राम स्मराधी राम राम भगवान परमात्म्याला जे दान आवडतं ना ते संत आपल्याकडे मागतात महाराज. विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना दान तुले द्या मज दिना मने तुकया बंधुराम मनागा. सगळ्यांना विनंती महाराज, कर जोडून थोर लहाना दान मला एवढं द्या. कोणतं दान मागितलं? नामाचं दान मागितलं. आणि ते दान ब्रह्म मुहूर्तावर डायरेक्ट महाराज भगवान परमात्म्यासोबत आपला कॉन्टॅक्ट होत असतो, आहे का नाही? म्हणून महाराज तुका मागे दान, तुका मागे दान, तुका मागे दान, मज द्यावे जे अनन्य, मज द्यावे जे अनन्य, जगजोगी 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 मज द्यावे जे अनन्य, मज द्यावे जे अनन्य, जगजोगी जगजोगी हे दान आवडतं महाराज. तुका मागे दान, तुका बरं आहे आपल्याकडे दान मागत. आणि ते दान कसं द्यायचं? मज द्यावी जी अनन्य. भगवान परमात्म्याला जे आवडतं ते तुकोबराय मागतात. आणि ते कसं द्यायचं तर काया वाचा मनाने महाराज आपण भगवान परमात्म्याला समर्पित व्हायचं महाराज. महाराज हे नामाचं जर दान भगवान परमात्म्याला दिलं तर होतं काय महाराज? त्याचं लय फायदा आहे महाराज. शुरदान जिवे उदार कीर्ती वाढे चराचर नाही वासुदेवी विसर. हो, पुन्हा त्या भगवान म्हणजे त्या जीवाला या मृत्यू लोकामध्ये यावं लागत नाही. तया न लगे येणे जाणे झाले वासुदेवी राहणे गा. हे दान पावले सद्गुरु शांतिलिंगा, हे दान पावले आत्मया पांडुरंगा, हे दान पावले एका जनार्दनी दोष जाती भंगा. म्हणून महाराज भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं. आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. भगवान परमात्म्याचं दान कराय, आपलं नामचिंतन करायचं. आणि ते दान सकाळच्या टायमाला देवाला देऊन टाकायचं. त्या वेळेला भगवान परमात्मा तुमच्याकडं झोळी अशी तुमच्याकडं पसरलेली असते आशेने की तुम्ही नामस्मरण कराल. आणि ते नामस्मरण रूपी पुण्य दान भगवान परमात्म्याच्या पदरामध्ये टाकाल. पण महाराज आपण एवढे बिनधास्त त्यावेळेला झोपलेले असतो. चौथा प्रहरही टळून जातो, सूर्यनारायणही वर येतो, तरी देखील आपण उठायला तयार नाही. म्हणून बघा जागे होऊनी करा काही दान. तुकोबराय म्हणतात तुम्ही जाग व्हा आणि जागवून दान करा. आणि पाहून तुम्ही डोळे लावू नका. नका ऐकूनी झाकू लोचन गा. काही काही लोक लय बहादर आहेत महाराज. तिकडं जर भिकारी याचक जर पाहिला की लगेच काना डोळा करणार निघून जाणार.
काही काही म्हणणार आमच्या इथं जमत नाही, व्हा पुढं, जमतच नाही. पाहून आंधळ होणं महाराज, पाहून आंधळ होणं म्हणजे जाणून माहीत आहे तरी देखील डोळे लावून बसणं. हा, भगवान परमात्म्याला जाणून बुजून आपण न ओळखणं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नका ऐकूनी झाकू लोचन गा, मी सांगतो तुम्हाला तरी तुम्ही डोळे लावून बसलेले आहात, असं करू नका. मग महाराज तो वासुदेव आपल्या आर्वी सारख्या गावामध्ये आलेला होता आणि आर्वी सारख्या गावामध्ये आल्याच्या नंतर काही काही लोक सावधान झाले. महाराज त्या भगवान परमात्म्याला तुम्ही सांगता सकाळच्या वेळेला दान करायचं, बरोबर आहे, आम्ही डोळे झाकणार नाही, पण त्या भगवान परमात्म्याला काय दान करायचं आम्हाला त्याची काही भूमिका सांगा ना. काहीला वस्त्र आवडतं, काहीला अन्नदान आवडतं, काही काही भिकाऱ्याला याचकाला पैसा आवडतो, पण या याचकांना काय आवडतं. त्यावेळेला तो वासुदेव आर्वी सारख्या गावामध्ये फिरत असताना भगवान परमात्म्याला कोणतं दान आवडतं याची जाणीव करून देण्याकरता तो वासुदेव अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण देव जानवीत से जना वासुदेव जानवीत से जना वासुदेव जानवीत से वासुदेव जानवीत से चपुळ टाळ हाती विना चपुळ टाळ हाती विना मुखी घोषणा मुखी घोषणा हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण मुखी हरे राम कृष्ण वासुदेवानी महाराज दया येऊन सगळ्यांना सांगितलं त्या भगवान परमात्म्याला काय आवडतं महाराज. हरे राम कृष्णा. तुम्ही सकाळी उठले की हरे राम कृष्णा म्हणा. तसं हे वेदातला मंत्र आहे महाराज, 16 अक्षरी मंत्र आहे, पण आपल्या संतांनी काय केलं त्याला संक्षिप्त रूपाने कमी केला. राम कृष्ण हरी 16 अक्षरी मंत्र फक्त 6.5 अक्षरात आणून बसवला. नाहीतर वेदाचा मंत्र आपण म्हणत असतो महाराज, हरे राम हरे राम 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 हरे हरे. म्हणा सगळ्यांनी हरे Krishna
त्याच्यामध्ये ते हरे राम हरे कृष्णावाल्यांनी काय केलं, ते हरे कृष्णा हरे हरे इथं म्हणलं, पण तो मूळ मंत्र असा आहे हरे रामा 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 हरे हरे आणि मग हरे कृष्णा. त्यांनी त्याला उलट केलं, हरे कृष्णा 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 हरे. हा वेदाचा मंत्र आहे, 16 अक्षरी मंत्र आहे. आणि आपल्या संतांनी त्याला शॉर्टकट बनवलं, राम कृष्ण हरी. हा सर्वापेक्षा भारी राम कृष्ण हरी. उघडा मंत्र जाना राम कृष्ण मना, तुटतील यातना गर्भवास. भगवंताचं नाम सरळ आणि सोपं आहे. हरे हा हरिहरणे धातूपासून हरी शब्द बनला आहे ना, हरती इति हरी. आणि कृष्ण विलेखने धातूपासून कृष्ण बनला, म्हणजे कर्षयती चित्तम, आपल्याकडं जो चित्ताला आकर्षित करतो त्याला काय म्हणतात, कृष्ण. आणि रमो क्रीडायाम धातूपासून राम बनला, म्हणून रमयती हा यस्मिन, ज्याच्यामध्ये योगी लोक ऋषी लोक मुनी लोक रममान होतात त्याला काय म्हणतात, राम म्हणतात. म्हणून हरे हे संबोधन आहे, हरे राम कृष्णा तुम्ही असं म्हणा. आणि मी तुम्हाला ही जाण असावी याच्याकरता महाराज वासुदेव जाणवी तसे जना वासुदेव जाणवी तसे. वासुदेव भगवान परमात्म्याच्या नामाची जाण करून देतो महाराज सगळ्यांना, की तुम्ही देवाचं नाव घ्या भगवान परमा. आणि आपल्याला रामकृष्ण जर आवडत नसेल ना तर दुसरं म्हणा, काय अवघड आहे महाराज. रघुनंदन राघव राम हरे सिया राम हरे. देवाचं फक्त नाव असायला पाहिजे, कोणतंही घ्या परमात्म्याला आवडतं. म्हणून हरे राम कृष्णा वासुदेव जाणवे तसे जना. महाराज त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचं बरोबर आहे, पण ते कसं घ्यायचं, त्याच्याकरता काही आयुध लागतेत का, म्हणले लागतेत. काय काय घ्यावं लागतं, टाळ हरे राम कृष्ण वासुदेव जाणवे तसे जना, चिपळ्या टाळ हाती विना. काय काय असलं पाहिजे, आता चिपळ्या गायब झाल्या आहे का नाही. जुन्या काळामध्ये पायामध्ये चाळ बांधायची, ते चाळ बांधण्याकरता त्याची वन उमटू नये म्हणून अगोदर कपडा बांधायचे आणि कपड्याच्या वरून चाळ बांधायची, दोन्ही पायामध्ये चाळ. आणि चाळ बांधल्याच्या नंतर दोन्ही हातामध्ये चिपळ्या कंबर गिंबर बांधलेली, आणि बांधल्याच्या नंतर मग भगवान परमात्म्याचं भजन करायचे महाराज. चिपळ्या टाळ घुळघुळा शब्द नांदे, तेने ब्रह्मानंदी हृदयी आठवण नादे. चिपळ्या आणि चिपळ्या हातामध्ये घुंगर, त्या चिपळीला घुंगरा असायला पाहिजे. आणि मग त्या चिपळीचा नाद असा गोड सकाळी महाराज हो विना घ्यावा, आणि स्वरात मध्ये तो काकडा असावा, समाधी लागल्याशिवाय राहत नाही महाराज. उढा पांडुरंगा प्रभात समयोपातला, प्रभात समयोपातला. पांडुरंगा प्रभात समयोपातला, प्रभात समयोपातला. हे वैष्णवांचा मेळा गरुडा पारी गाठला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी गाठला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी गाठला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी गाठला. सोनी महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत, वाळवंटा पासोनी महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत. सुंदर असा सकाळी काकडा, चिपळ्या असाव्या विना, आणि मग सुंदर काकडा महाराज हो. आणि त्याच्यानंतर चिपळ्या, त्याच्यानंतर काय साहित्य असलं पाहिजे महाराज, चिपळ्या
टाळ, हातामध्ये काय पाहिजे? टाळ पाहिजे. टाळ करी आणि टाळाचा नाद जर तुम्हाला खरा ऐकायचा असेल तर आळंदीला जा. आणि आळंदीला महाराज ज्यावेळेला शताब्दीचं वर्ष होतं किंवा मोठा आळंदीतला सप्ताह असतो त्यावेळेला हजारो टाळकरी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या संस्थेमधील सर्वच महाराज मंडळी टाळ घेऊन असतात. आणि टाळाचा नाद कसा असतो ते तुम्हाला इथं कमी ऐकायला मिळेल पण तिथं ऐकायला मिळेल. तो लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने. माऊलीच्या दिंडीमध्ये आळंदीहून निघाल्याच्या नंतर रिंगण असतं. रिंगण, त्या रिंगणामध्ये महाराज टाळकरी असतात महाराज. आणि त्या टाळाचा नाद कसा असतो आमच्या माऊलींनी वर्णन केलेला आहे. घोळ घोळा वाजते टाळ, घोळ घोळा वाजते टाळ, घोळ घोळा वाजते घोळघोळा वाजते टाळ, झन झना नादर साळ, असे अर्धा अर्धा किलोचे टाळ. आणि मग ते महाराज वाजवतात असे चालीवर. ज्या वेळेला असं ते नाद चलतो का नुसतं ऐकावं वाटतं मला. झन झना नाद रसाळ, उदो झाला पाहली वेळ, उठावाचे वदा गोपाळ गा, कैसा वासुदेव बोलतो बोल. टाळ टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद, भोग भोगिताची अटला भेद, ज्ञान गिळो निगावा गोविंद गा. विठला विठल 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 म्हणून टाळ टाळ आणि त्याचा नाद लय. सकाळी जर कोणी चिपळी टाळ जर वाजवत असेल ना असा गोड आवाज येतो महाराज, त्याचा नुसतं ऐकावं वाटतं. पण काही काही घरामध्ये जर काही म्हातारी माणसं काकडं जर करत असतील ना तर त्या घरातल्या माणसाचं डोकंही उठलं इथल्या सोडून बरं का. काही काही माता मौल्यांत म्हणते झालं आता सुरू, आता काही म्हातारं झोपू देत नाही. काय म्हणतात बाबा कामच नाही आमच्या म्हाताऱ्याला, झोपच येत नाही, काय करावं. दिवसभर रानात काम करायचे आणि यांचं 3 साडेतीन वाजले की सुरू होतंय. पण महाराज काही काही नातू आजोबाच्या मांडीवर झोपी जात असताना तो काकडा ज्यांच्या ज्यांच्या कानावर पडला ते कीर्तनकार झाले. कोणी कोणी त्यांचं जीवन महाराज उज्ज्वल झालं. इतका पवित्र भगवान परमात्म्याचा काकडा असतो. म्हणून चिपळ्या टाळ हाते विना, विना गळ्यामध्ये विना आणि त्याचा सूर म्हणून लावणी मृदंग श्रुती. श्रुती म्हणजे टाळ आपलं विना भगवान परमात्म्याच्या. आपलं काळी 2 म्हणा काळी 1 म्हणा नसल, जरी सोर ज्याला नसल ना त्यांनी सकाळचा काकडा म्हणायचा. चांगला उत्तम प्रकारचा गायक झाल्याशिवाय राहत नाही महाराज. सकाळी लय भारी. आणि म्हणून विना वगैरे घ्यायचा आणि आपलं कसं तरी तार वाजवायची, ती आपोआप येते आणि हात आपोआप स्वरामध्ये म्हणत राहतो माणूस. म्हणून चिपळ्या टाळ हाती विना. भगवान
नारदाच्या गळ्यामध्ये आपण तर विण्या कीर्तनामध्ये नाही तर पहाऱ्याच्या टायमालाच विना घेतो, बाकी विण्याची ना आपली काय गाठ भेट. सतत विना आपल्या गळ्यामध्ये ठेवतात कोण? नारदजी महाराज. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 गमन नारदा. हाती टाळ विना गळ्यामध्ये, हातामध्ये चिपळ्या, मुखामध्ये नाम. देव दत्ता मिमामी नाम. भगवान परमात्म्याने नारदाला विना दिलेला आहे, स्वर ब्रह्म विभूषिता. आणि तेव्हापासून नारदजी भगवान परमात्म्याचं गुणगान गातात आणि तोच विना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आलेला आहे. म्हणून त्याच विण्याच्या पद्धतीला नारदाची काय म्हणतात? गादी म्हणतात, आहे का नाही? म्हणून चिपळ्या, टाळ, हाती, विना. काही काही लोक टाळाला महत्वच देत नाहीत. कोणी त्याला ओलांडून जाते तर कोणी त्याला लात मारत. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी आणि विठ्ठल तोंडी उच्चारा. टाळ विठ्ठले, विना विठ्ठले, पखवाद विठ्ठले. बर का? उग त्या टाळाचा कोणी कधी अवमान करू नाही. विठ्ठले त्याला जपा. म्हणून चिपळ्या, टाळ, हाती, विना हे सगळं घेतल्याच्या नंतर त्या वासुदेवाने सांगितलं करायचं काय? मुखी घोष नारायणागा. घोष करायचा. घोष एकाने नाव घेतलं की त्याला काय म्हणते? नामस्मरण करतो. आणि घोष जर करायचा झाला तर मी एकट्याने करायचा का सगळ्यांनी? सगळ्यांनी, आहे का नाही? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. नारायण महाराज की जय. गुरुवर्य स्वामी निगमानंद महाराज की जय. भाऊ महाराज की जय. भगवान बाबा की जय. मच्छिंद्रनाथ भगवान की जय. महाराज की जय. याला काय म्हणायचं? घोष. हा, असा घोष झाला की होतं काय महाराजा घोषाने? यम आणि यमाचे यमदूत आपल्या शिवेच्या आत सुद्धा महाराज ते प्रवेश करू शकत नाहीत. त्याच्यामुळं नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. हे सुदर्शन या घरटी फिरे भवती, घरटी फिरे भवती. हो, गावात सुद्धा येत नाहीत महाराज ते. कशामुळं? हो, मुखे घोष नारायणागा. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं ना तुम्ही, हो, जवळ सुद्धा येत नाहीत महाराज तुमच्या. इतकं भगवान परमात्म्याच्या नावामध्ये काय आहे? शक्ती आहे, शक्ती आहे. म्हणून मुखाने भगवान परमात्म्याच्या नामाचा काय करायचा? घोष. जय शब्दे भागवतामध्ये म्हटलेले. ज्याला काहीच येत नाही त्यांनी जय म्हणायचं, बस. काहीच म्हणायचं नाही बाकी. जय, बस. जय म्हणलं की गुलाबजामुन भेटते तर याच्यापेक्षा काय पाहिजे? श्रीखंड भेटतो. नुसता जय म्हणायचं, काही म्हणायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणलं की इतकी शक्ती आहे. म्हणून मुखी घोष नारायणागा. भगवान परमात्म्याच्या नामाचा जय घोष करायचा. हातामध्ये चिपळी घ्या, चिपळी नसल तर टाळ घ्या.
टाळ नसल तर विना घ्या आणि काहीच नसल तर जयघोष करा, पण देवाचा काय करा, जयघोष करा. महाराज हे तुम्ही सांगितलं, तुम्ही आमच्या गावात आले, लय उपकार झाले. तुम्ही आम्हाला भजन करायला सांगितलं, देवाचं नाव घ्यायला सांगितलं, ठीक आहे. पण महाराज तुम्ही सांगता सकाळीच उठा आणि ते देवाचं नाव घ्या आणि देवाला द्या. तुम्ही दुसरं सांगा रो काही बी. अहो सोनं दान द्यायला सांगा, तुम्ही अन्नदान द्यायला सांगा, तुम्ही वस्त्रदान द्यायला सांगा, काही सांगा, पण सकाळी उठून द्यायचं सांगू नका. मग महाराज वासुदेव हुशार होते. तुम्हाला नंतर जमल का? जमल म्हणले. आमच्या माऊलींनी सांगितले, या 8 प्रहारा माझारे मोटके निमिष भरे दे तू जाय. मग महाराज तुम्हाला 8 प्रहरामध्ये 4था प्रहर सोडून जमल का? म्हणले जमल. मग महाराज संत हे दयाळू असतात, आहे का नाही? काही काही डॉक्टर लोक लय हुशार असतात. ते म्हणले आम्हाला इंजेक्शन जमतच नाही. नाही जमत, गोळी गोळी घ्या. नाही इंजेक्शन तर गोळी घ्या. तसं संत म्हणले तुम्हाला सकाळचा ढोस जमत नाही का? म्हणले अजिबात जमत नाही. मग असं करा, तुम्हाला जे जमल ते तुम्ही द्या. जे ठाकेल कोणा काही, जे ठाकेल कोणा काही, जे ठाकेल कोणा काही, जे ठाकेल कोणा घेऊ नका बाई, त्या परी मिस घेऊ नका बाई, त्या परी मिस घेऊ नका, त्या परी मिस घेऊ नका बाई. पुढे विमुख होता बरे नाही गा, पुढे विमुख होता बरे नाही गा, पुढे पुढे विमुख होता बरे नाही गा. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण. पुढे विमुख होता बरे नाही गा, पुढे विमुख होता बरे नाही गा, पुढे विमुख होता बरे नाही गा, पुढे विमुख होता बरे नाही गा. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण. संतांनी सांगितलं महाराज जीवावर फार दया करणारे संत आहेत. मग महाराज जे ठाकेल कोणा काही, जे ठाकेल म्हणजे जे जमल ते द्या. मग काय द्या? हो सांगितलं महाराज, फळ पुष्प अथवा तोय. म्हणले जमलं ना तुम्ही फळ द्या. फळ कोणी दिलं महाराज देवाला? ते म्हणले आम्ही दिलं, काल दिलं, काल आंबे दिले आम्ही देवाला. कोणी म्हणलं आम्ही चिकू दिले. पण पुराणामध्ये सगळ्यात अगोदर फळ दिलं महाराज. त्रेता युगामध्ये फळ खाऊ घातले. कोणी खाऊ घातले? ओरे खाय भिल्लटीची, ओरे खाय भिल्लटीची, ओरे खाय भिल्लटीची, ओरे खाय भिल्लटीची. ऐका मम्मा वडीची जी शबरी किती वर्ष वाट पाहिली तिने? हा, आयुष्यभर. बाबाने उत्तर बरं दिलं.
कारण सांगच नाही बोलायला लहानपणापासून म्हातारी होईपर्यंत. त्रेतायुगामध्ये माणसाला आयुष्य होतं 10,000 वर्ष. सत्ययुगामध्ये आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. एक झिरो कमी झाला. मग त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष वाट पाहिली. पद्मपुराणामध्ये वर्णन आहे महाराज. बोल बोल का गा मेरे, माझा विकोच नका वाढूच नका. बोल बोल का गा मेरे राम कब आएंगे. कावळ्याला विचारत होते, हे कावळ्या सांग ना राम कधी भेटल. भगवान परमात्म्याची वाट पाहिली महाराज. परमात्मा आले आणि त्या शबरीने काय केलं महाराज, बोर समर्पित केले आणि भगवान परमात्म्याने ते आवडीने सेवन केले. म्हणून जे ठाकेल कोणा काही फळ दिलं महाराज शबरी मातेने. आणि त्याच्यानंतर पुष्प दिलं. पुष्प कोणी दिलं, हो 1,000 वर्ष सहस्त्र 1,000 वर्ष पाण्यामध्ये नक्र म्हणजे मगर, त्या मगरीने पाय धरला होता. कोणाचा, आमचा तर काही धरला नाही म्हणले, कोणाच तरी धरला असेल ना. त्याचं नाव होतं गजेंद्र. श्रीलंकेमध्ये हे सगळा प्रकार घडला. श्रीलंकेमध्ये तो सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये हुहू नावाचा गंधर्व मगर या रूपाने आला आणि महाराज इंद्रद्युम्न नावाचा राजा तो हत्ती झाला आणि त्याचा पाय धरला. त्यावेळेला महाराज कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. कोण आहे तो, भगवान परमात्मा जो या सृष्टीला चालवतो तो मला आवाज देईल. अंतकरणातून आवाज दिला महाराज. आजही जर आपण एकांतामध्ये गेलं ना आणि जर भगवान परमात्म्याला जर अंतकरणातून आवाज दिला ना तर तो ऐकल्याशिवाय राहत नाही. त्याला फक्त आतून आवाज जायला पाहिजे. हो, तुम्हाला जर फोनवर बोलायचं असेल तर तुम्ही एकटे बोलता का लोकांतात बोलता. जर तुम्हाला प्रिय ज्याच्यावर आपला जीव आहे तर एकांतात माणसं पळतात. फोन आला की, आहे का नाही, फोन आला की 4 माणसात उचलतच नाही, ते एकांतात पळतात. तसं आपण देखील भगवान परमात्म्याला फोन लावायचा असेल तर काय करावं लागतं, एकांतात जावं लागतं. भजना करता एकांतात जावं लागतं. भजन आणि पैसा हे सगळ्या गोष्टी कुठं पाहिजे, एकांतात पाहिजे. लोकांतात जर लय पैसे मोजा लागले ना, हानले म्हणायच तुमचे पाथर्डीच्या बस स्टँडवर सुद्धा गायब, बीड पर्यंत सुद्धा जाणार नाहीत. म्हणून भजन पण एकांतात पाहिजे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्म एकांतामध्ये तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, सुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. एकांतामध्ये भगवान परमात्म्याची भेटी थोडी लवकर होती. म्हणून गजेंद्राने भगवान परमात्म्याला आवाज दिला आणि गजेंद्रा करता परमात्मा धावले आणि गजेंद्राने देवाला फूल दिलं महाराज. म्हणून फळ नाही तर पुष्प. महाराज काही जर वेळेला फळही नसल पुष्प नसल तर भगवान परमात्मा तुकोबाराय सांगतात की तुम्हाला पाणी तर जमल ना द्यायला. जे ठाकेल कोणा काही फळ पुष्प अथवा तोय म्हणजे पाणी. सकाळी सकाळी उठले, स्नान वगैरे केलं, गंगेचं पवित्र महाराज तांब्या भरून आणा, बकेट भरून आणा आणि भगवान शंकराला मारुतीरायाला जेही देवता असेल त्या देवाला तांब्याभर पाणी घाला. इतक्याने सुद्धा तो काय होतो, प्रसन्न होतो. आता याच्यापेक्षा महाराज पाण्यापेक्षा फुकट तरी काय भेटणार आहे.
महाराज काही लोक म्हणतात फळाला पैसे लागतील, फुलंही आजकाल काही स्वस्त नाही, जाई जुई मोगरा सगळे महाग आहेत. पाणी काही काही म्हणतील महाराज ते पण 20 रुपये लिटर झालं, पण 20 रुपये लिटरचं देवाला चालतच नाही. गंगेचं आणा आणि गंगेचं पाणी देवाला वाहा, कारण बिस्लरी कधी भरलेली आहे तुम्हाला माहित नाही. फक्त त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हाच आहे की ते पाणी निर्मळ आहे, ते पाणी पवित्र आहे असं नाही. ते निर्मळ आहे, स्वच्छ केलंय पिण्याकरता, पण ते पवित्र आहे असं नाही. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्मा म्हणतात मला द्या, बर का द्या, पण महाराज द्या, पण असं तुमच्याकडं निमित्त घेऊ नका. जे ठाकील कोणा काही फळ पुष्पात वाईतोय, द्या परी मीस घेऊ नका भाई. द्या मीस म्हणजे निमित्त. मी म्हणून सप्ताह व्हायला लागलाय, मी म्हणून मंडप हे, मी म्हणून पंक्ती चालल्यात, मी म्हणून घर चाललंय. आपण नुसतं मी. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. आपल्या वाचून कधी काही राहिलं नाही आणि कधी काही राहणार नाही. ही सृष्टी त्याची आहे आणि त्याचं कार्य तो करून घेतल्याशिवाय राहत नाही. फक्त महाराज कार्य करत राहा, आपल्याकडं निमित्त घ्यायचं नाही. करता करविता तोय निमित्ताचा धनी, केला असे प्राणी अर्जुनाला देवानी निमित्त बनवलं. आणि अर्जुन म्हणायचा की मी त्यांना कसं मारू. म्हणजे भगवान परमात्मा म्हणतात की तुझ्यापासूनच ही सगळी सृष्टी झाली, म्हणजे तू संपवल्याच्या नंतर संपणार, आणि तू जर नाही संपवलं तर कुणीच मरणार नाही. असं आहे का? नाही. अरे निमित्त मात्रम भव सव्यसाची, तू निमित्त आहे. तसं महाराज भगवान परमात्म्याच्या संबंधाने फळ द्या, पुष्प द्या, देवाचं नाव घ्या, पण द्या परी मीस घेऊ नका भाई. निमित्त आपल्याकडे घेऊ नका, परमात्म्याकडेच हे निमित्त लावा. करता करविता तो आहे, तो करून आपल्याकडून घेतो. एवढं म्हणत राहा, तुम्ही त्याच्यातून सुटल्याशिवाय राहत नाही. हो, म्हणजे भगवान परमात्म्याकडे लावलं की आपण सुटलो महाराज. आणि जो म्हणत असेल ना हे मजची स्तव झाले आणि मॅच केले, ते खूप काम बिघडलं महाराज. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. आणि एक आहे तुकोबराय म्हणतात, तुम्ही जर असं करत राहिलं तर चांगलं आहे, पण देवापासून विनमुख होऊ नका. पुढे विनमुख होता बरे नाही गा. विनमुख म्हणजे महाराज देवाच्या जवळ राहणारी ब्राह्मण मंडळी, पुजारी मंडळी हे देवाच्या सन्मुख आहे का विनमुख आहे? हात वर करा बरं. सम्मुख का विमुख? सम्मुख. हा, विनमुख. आणि बाकीच्यांचं उत्तर अहो ते देवाजवळ येत राव. आलेले हार देवाला घालतात, सगळ्या वस्तू देवाला समर्पित करतात. मग ते सन्मुख आहेत का विनमुख येत? हा, विनमुख येत. कारण देवाजवळ आहेत पण ते देवाला पाहत नाहीत, ते कोणाला पाहत आहेत? किती ठेवते, कोणी काय आणलं, नोट कोणी टाकली मोठी, लहानी कोण टाकली. मग भगवान परमात्म्याजवळ राहून जर विनमुख आहेत तर भगवान परमात्म्याजवळ राहत नाहीत पण सन्मुख आहेत. ते कोण? भगवान परमात्म्याचं जो नामचिंतन करत नाही तो विनमुख आहे. नामासे विनमुख तो नर पापिया. हा, कोण नर पापिया? जो भगवान परमात्म्याच्या नावाला सन्मुख नाही तो भगवान परमात्म्याच्या संबंधाने पापी आहे. म्हणून पुढे विनमुख होता बरे नाही गा. देवा कारणी भावत स्मात, द्यावे न लगे फार सेवित. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वात हात गा. विनमुख होऊ नका. मग काय लागतं देवाला? जे लागतं ते द्या. काय लागतं? चौथ्या चरणामध्ये सांगितलं, देवा कारणे भाव तस्मात. तस्मात देवा कारणे भाव. देवाला भावाशिवाय काही लागत नाही. द्यावे न लगे फार से वित्त. वित्त नाम पैसा.
कोणत्या संतांनी भगवान परमात्म्याला पैसा दिला? संतांनाच वापरण्याकरता वस्तू नव्हत्या. आमच्या ज्ञानोबाऱ्यांना घालण्याकरता कपडा नव्हता. ज्ञानोबाऱ्यांना डोकी करण्याकरता महाराज हो म्हणून ज्ञानोबाऱ्यांचे केस वाढलेले आहेत. काहीला वाटतं ज्ञानोबाऱ्यांनी मोठे केस ठेवले म्हणजे फॅशनच आहे. ती फॅशन नाही. हो त्याग केला होता. जगी सांडी जगी आप्त उपेक्षिले शकी उपेक्षिले आप्तवर्गी. सगळ्यांनी त्याग केला होता. चप्पल नाही, कपडा शिवत नव्हते कोणी म्हणून तसाच बांधत होते. ही संतांची महाराज परिस्थिती होती. काही नव्हतं म्हणून भगवान परमात्म्याला लय मोठा पैसा लागतो असं काही नाही. द्यावे न लगे फारसे वित्त. मग लागतं काय? झाले एक चित्त तरी बहुत. भगवान परमात्म्याकरता फक्त आपलं चित्ताची एकाग्रता महत्वाची आहे. आणि चित्ताची एकाग्रता झाली बस. विठ्ठल विठ्ठल झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वात हात गा. एक चित्त करण्याकरता तुम्ही जास्त वात हात करू नका. लय खटाटोप करू नका असं संतांचं सांगणं आहे. आणि तुमचं एक चित्त व्हावं, तुम्ही भगवान परमात्म्याकडे जावं, हेच करण्याकरता मी तुमच्याकडे आलो. इथवरी बहुसाया आलो इथवरी बहुसाया करिता दान हे मागाया नका भार घेऊ करू निराश. तुकोबाराय म्हणतात मी तुमच्यापर्यंत आलो ना, लय सायास करत आलो येथ वरी बहु सायास. दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण. यावया येथ वरी होते हेचे कारण. तुमच्यापर्यंत मी लय दुरून आलो महाराज, लय सायास केले हो तुमच्यापर्यंत येण्याकरता. जीवाचा उद्धार व्हावा आणि जीवाच्या उद्धाराकरता तुकोबाराय म्हणतात आलो येथवरी बहुसायास. तुमच्यापर्यंत आलो. कशाच्या आशेने आलात महाराज? हो करिता दान हिची मागावयास. तुम्ही दान करण्यामध्ये लय उदार आहात मग तुमच्याकडं दान मिळल या आशेने आलो. तुकोबाराय म्हणतात माझी झोळी खाली आहे. भगवान परमात्म्याला जे दान आवडतं तुम्ही मला दिलं ना, तुमचं हे दान मी देवापर्यंत पोहोच केल्याशिवाय राहणार नाही. करिता दान हेचे मागावयास. आणि तुम्ही संसाराचा जास्त भार डोक्यावर घेऊ नका बरं का. नका भार घेऊ करू निराश. संसाराचा भार डोक्यावर घेऊन आम्हाला हे करायचं, आम्हाला ते करायचं, आम्हाला ते करायचं असं काही करू नका. तुम्ही मला निराश करू नका. मी तुमच्या दारात आलो. नका भार घेऊ करू निराश. काय महाराज संसारातलं फळ तुम्ही कशासाठी आला? तुकोबाराय म्हणतात मला या संसाराच्या संबंधाने एकच फळ पाहिजे, एकच दान पाहिजे. कोणतं? धर्मसार फळ संसारास गा. या संसाराला जे फळ येतं त्या फळाचं नाव आहे धर्म सार. जे सार रूपी फळ आहे ते धर्म आहे. आणि प्रत्येक माणूस हा धर्म केल्याशिवाय राहत नाही. धर्मरूपी सार फळ जे आहे तुम्ही मला द्या, मी भगवान परमात्म्याला देतो. महाराज या जन्मात काय आम्हाला वेळ नाही महाराज, अजिबात वेळ नाही. लय आणखीन आम्हाला काम बाकी आहेत ते सगळे करायचे. तुकोबारायचे बंधू म्हणतात अरे या जन्मात तुला वेळ नसेल तर मला वाटत नाही की तुला पुढचा जन्म माणसाचा भेटल म्हणून मला सांगता येणार नाहीये. पुढील जन्म तुझा आरवी मध्ये होईल,
ब्रह्मनाथ येळममध्ये होईल, जाममध्ये होईल, खालापुरीमध्ये होईल, तरडगवनमध्ये होईल, निमगावमध्ये होईल, माळेवाडीमध्ये होईल, कोणतं राहिलं आणखीन, बावीमध्ये होईल. हे काय नगर मला सांगता येत नाही. म्हणून महाराज शेवटच्या चरणात एकच काम, हाताशी वर घ्यायचे. वा 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 वा. सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचं. विठोबा रखुमाई, 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 विठोबा खाली घेईल कोणा सांगावं लागत नाही. तुकोबाराय सांगतात, आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. नगर कोणतं महाराज? फेरा कोणता? फेरा महाराज. हो, 84 लाख येऊनी फिरावं लागतं बरं का. आणि एवढं फिरून आलं तर आलं या नगरीला, नाही तर या नगरामध्ये पुन्हा काही फेरा नाही. आता पुन्हा पुढचा जन्म माणसाचा भेटल सांगता येत नाही. म्हणून आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. याला नगर म्हणलेले महाराज. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना मनोनय धनंजया जिया परी. या नगरामध्ये पुन्हा नाही बर का. हा हो, येतो का या नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तू तो काया नगर का सौदागर. चल रे हंसा अमर लोक को, यहाँ कोई नहीं तेरा. इथं आपलं कोणी नाही महाराज. पुन्हा आपल्याला मनुष्य देह मिळल ही चूक आपली बर का. पुन्हा नाही, पुन्हा नाही. एकदाच आपण म्हणत असतो मी पुन्हा येईल, पुन्हा नाही.
ते पुन्हा आपण या गावात येऊ असं नाही. जन्म पावसी भोगले सुख दुःख जावसी, हे दोन घडे सायासी, आले आनंद होते मागुता हाचे जन्म पावसे, भोगेले सुख दुःख जानसे, हे तो न घडे रे सायासी. हो, पुन्हा नाही, पुन्हा नाही, बस एकदाच. म्हणून आता मागुताईला फेरा, हे तो न घडे या नगरा. पुन्हा नाही. मग काय करायचं? म्हणे तुकया बंधू राम धरा. कोणाला धरायचं? रामाला धरायचं. हो, आपण हिच्यामध्ये आलो ना, एकालाच धरायचं महाराज. माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रही जाएगा. सुंदर काया माटी होगी, चर्चा होगी गली गली, राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. हो, भगवान परमात्म्याचं नाव घ्या. म्हणून रामाला धरा, रामाला धरा. राम रामेती रामेती, राम रामेती रामेती, रमे रामे मनोरमे, सहस्त्र नाम तत्तुल्यम. राम नाम वरानने. हजारो नाव घेतल्याचं पुण्य फक्त रामाचं नाव घेतल्याच्या नंतर मिळतं. आणि म्हणून म्हणे तुकया बंधू राम धरा. तुकोबराय म्हणले, आम्ही एवढं सांगून तू जर रामाला नाही धरलं, नाही ओळख केली तर होईल काय? हा, म्हणे तुकया बंधू राम धरा, ओळखी नाही तरी जाल आघोरागा. बघा, सोपी गोष्ट आहे. आमदाराला जर भेटायचं असेल, तुम्हाला भाषा लवकर कळती म्हणून सांगितलं, तर तुमच्या लगेच जवळचं ओळखीचं कोण पाहिजे? पिये पाहिजे. आहे का नाही? लोक म्हणतात ना, ज्याचा वसिला त्याचं कुत्र काशीला. वसिला लय महत्वाचं आहे महाराज. साध जे अधिकारी लोक आहेत त्यांना भेटायचं असेल तर पिय ओळखीचा पाहिजे. पिय जर ओळखीचा असेल तर तुम्हाला दुसऱ्या मार्गाने सोडतो, भेट घालून देतो. बरं का? सोपं उदाहरण. तसं आपल्याला जर भगवान परमात्म्याला भेटायचं असेल तर भगवान परमात्म्याचे पिय कोण आहेत? संत आहेत. संताकडे जर आपली ओळख झाली, धरती जाहते संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. पुंडलिकरायाने सांगितलं देवाला, देवा हे सगळे माझ्याकडे वसिल्याने आले, त्याच्यामुळं सगळ्यांचा उद्धार करायचा. मोड पापी जैसे तैसे, आणि उतरी कासे लावून माग पुढे बसायचं नाही. याने आमक पाप केलं, त्यांनी तमक पाप केलं, कोणतंही पाप करो, माझ्या माध्यमातून तुझ्याकडे आले ना, उद्धार करायचा सगळ्यांचा. तसं महाराज आपली ओळख संताकडे पाहिजे. महाराज हरी प्राप्तीसी उपाय, आणि धरावे संताचे ते पाय. म्हणून निगमानंद बाबांचे पाय धरा, नगद नारायण महाराजांचे पाय धरा, सद्गुरू वामनभाऊ महाराजांचे पाय धरा, भगवान बाबांचे पाय धरा, मच्छिंद्रनाथाचे पाय धरा, ब्रह्मनाथाचे पाय धरा, माऊलीचे, तुकोबरायचे, नाथरायांचे, तुम्हाला ज्याचे वाटते त्याचे पाय धरा, पण संतत्व दृष्टीने पाय धरा. तुम्ही जर ही अशी जर ओळख जर संताच्या माध्यमातून ठेवली तर आत्मकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज सरळ सरळ आपला जो वासुदेव प्रकरणातील अभंग आहे, वासुदेवाने काय काय उपदेश केला तो या आपल्या आर्वी गावामध्ये. कारण आर्वी गाव हे मोठं गाव आहे आणि मोठं उदात्त अंतकरणाचं गाव आहे. येळमच्या सप्त्यामध्ये बरेच मंडळी, सगळी मंडळी, आता एकाचं नाव नाही घेणार, सगळेच म्हणायचे बाबा आम्हाला काही कमी पडलं तर सांगा. सगळी तरुण मंडळी वाढण्याकरता सज्ज होते. काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सुद्धा मागं पुढं कुठं काही कमी पडलं तर आम्हाला भाकरी सांगा बाबा, आम्हाला पुन्हा सांगा, आम्ही पुन्हा आणू. आणि 2 वेळेला भाकरीची पंगत
तुम्हाला ज्या वेळेला होती त्यावेळेला तर आणलीच, पण दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला सांगितलं, कारण पब्लिकच कुणी कुणी याची मेळ लागत नव्हता, त्याच्यामुळं त्याही वेळेला सगळे तयार होते. 2 वेळेला भाकरीची पंगत आणि तरुण मंडळांनी आम्ही आलो होतो भेटण्याकरता की सहकार्याची आवश्यकता गरज आहे. सगळ्या तरुण मंडळांनी, गावातील माता मौल्या असतील, पुरुष वर्ग असतील, सगळ्यांनीच फार मोठं सहकार्य सहभाग त्या ठिकाणी केला. आणि आपलाही या गावातील जो उत्सव 3 वर्षापासून सप्ताह सुरू झाला, अत्यंत सकाळी नाश्ता, दुपारची पंगत, संध्याकाळी देखील एकदम आनंदाने बाळ गोपाळ एकत्रित येऊन या ठिकाणी गुण्या गोविंदाने सगळे एकत्रित येतात आणि हा उत्सव साजरा करतात. याच्यापेक्षा आपली दिवाळी तरी कोणती महाराज? ही ज्या वेळेला आपण एकत्र येतो त्यावेळेला आपल्या गावामध्ये खरी ही दिवाळी असते. रोज तर आपण ते घरगुती पंचपक्वान्न काय खात असेल ते वेगळी गोष्ट, पण या ठिकाणी चटणी भाकर असेल, जे असेल ते एकत्र येऊन आपण या ठिकाणी हा उत्सव साजरा करतो. याच्यापेक्षा हा दुसरी दिवाळी आपल्याला नाही. संत येती घरा आणि तोची दिवाळी दसरा. उद्या गुरुवर्य शिवाजी बाबांचं कीर्तन आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाने आपला सप्ताह संपन्न होत आहे. म्हणून जनार्दन बाबा असतील, गुरुवर्य शिवाजी बाबा असतील, गुरुवर्य जनार्दन बाबा असतील, सर्व महापुरुष त्यांचं प्रेम आपल्या गावावरती आहे आणि थोर थोर महापुरुषांचंही प्रेम आपल्या गावावरती आहे. असंच आपल्या गावाचा जो उत्सव आहे तो दिवसानुदिवस वाढत जावा आणि गावातील सर्व माता भगिनी, पुरुष वर्ग एकत्रित येऊन या उत्सवाला आणखीन कसं वाढवता येईल, आणखीन कसं आपल्याला हा उत्सव साजरा करता येईल, असे विचार सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याने द्यावे. सर्व तरुण मंडळी, माता माऊल्या एकत्रित याव्या आणि हा उत्सव वाढावा. भगवान परमात्म्याचं नामस्मरण, अन्नदान ही सेवा तुमच्याकडून सतत घडत राहावी. असो सर्व ग्रामस्थांना माझा नमस्कार. सर्व गुणीजन मंडळी, वादक, गायक सगळ्यांना नमस्कार करतो आणि झालेली सेवा परमात्म्याच्या श्रीचरणावर समर्पित करतो. नगद नारायण महाराज असतील, सद्गुरू वामनभाऊ महाराज, भगवान बाबा गुरुवर्य निगमानंद बाबा, मच्छिंद्रनाथ, ब्रह्मनाथ महापुरुषांच्या, माऊलींच्या, तुकोबऱ्यांच्या, पांडुरंगाच्या चरणावर समर्पित करून याच ठिकाणी आता सुंदर या ठिकाणी आमचे सिद्धेश्वर महाराज गाडे, त्यांचे कुलदैवत ब्रह्मनाथ भगवान परमात्मा आहे. असो त्यांच्या मुखारविंदामधून तुम्ही सुंदर अशी कथा श्रवण करत आहात. असो झालेली सेवा परमात्म्याच्या श्रीचरणावर समर्पित करतो. वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली